नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो कटोरी ब्लाऊज पूर्ण तुम्हाला टिचिंग दाखवणार आहे. तर आपण हा पार्ट 1 मध्ये पाहिलं होतं की अस्तर कशा प्रकारे कटोरी ब्लाऊजचं जोडायचं ती. तर आज आपल्याला हाच ब्लाऊज पूर्ण टिच करायचा आहे. याचा तुम्हाला अस्तर कसा जोडायचा याचा जो व्हिडिओ आहे तो मी अपलोड केलेला आहे, तो जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. तर त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथेही तुम्ही जाऊन पाहू शकता. तर चला तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आपण पूर्ण करून टाकू. कशा प्रकारे मी कटोरी ब्लाऊज टिच करत असते हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर इथे पहा, हे सर्व पार्ट जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आपण. आता ह्या बॅक साईडला आपल्याला पाठीचे डाच घ्यायचे आहेत आणि इथे लेस लावून घ्यायचे आहे. आता इथे काय केलं तर मी मागे टिप दिली होती कालच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे याचा अस्ताचा जोडण्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये मी काय केलं तर इथे टिप मारून घेतलेली होती. पण आता इथे काय झालेलं आहे की हा गोल्डन, लाल हे असे वेगळे वेगळे कलर आलेले आहेत, ब्लॅक कलर. मग आपण रीळ जो आहे तो ब्लॅक कलरचा, अस्तर जो आहे तो ब्लॅक कलरचा वापरलेला आहे. त्याच्यासाठी ती टिप जी आहे ती एकदम अशी व्यवस्थित दिसत नव्हती. मग मी ती टिप जी आहे ती उकलून काढलेली आहे, जेणेकरून आपल्याला छान मध्ये याची फिनिशिंग दिसण्यासाठी. तर अशा प्रकारे मी ती टिप उकलून काढलेली आहे. आता पाठीचे डाच जे आहेत ते आपल्याला अशा प्रकारे घ्यायचे आहेत. मध्य जो असतो गळ्याचा तिथे तुम्हाला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. फोल्ड केल्याच्या नंतर तुम्हाला अर्धा इंच असा आडवा टक्स घ्यायचा आहे आणि उभा जो आहे तो घ्यायचा आहे तुम्हाला 4.5 पर्यंत. तर मी अंदाजेच घेत असते, पण तुम्हाला सांगत आहे की 4-4.5 पर्यंत कंपल्सरी तुमचे टक्स आले पाहिजेत. टक्स घेताना अगोदर तुम्हाला इथल्या खालच्या साईडने लॉक करायचा आहे आणि वर जो टक्स घेतला आहे, टक्स सोडताना तुम्हाला लॉक करूनच सोडायचा आहे, जेणेकरून ती शिलाई जी आहे ती उकलणार नाही. त्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. खाली पण लॉक करायचं, वरती पण लॉक करून शिलाई सोडायची. चला तर आपण दोन्ही साईडचे डाच घेऊ. आता आपल्याला टक्स झालेले आहेत. आता इथे छोटीशी नाजूक मध्ये आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आणि इथे जी आहे ती गोल्डन कलरची आपण लेस बसवणार आहे. ब्लॅक कलरची जर लेस बसवली असती तर मग आपल्याला ब्लॅक कलरचाच वरती धागा जो आहे तो ठेवावा लागला असता. पण आता इथे गोल्डन बसवायलेले आहे, मग गोल्डन कलरचा धागा वापरलेला आहे, पाहू शकता, जेणेकरून आपल्याला तो लेसवर उमटला नाही पाहिजे. तर हे पहा, अशा प्रकारे मॅचिंगचा धागा वापरल्यामुळे आपली लेस जी आहे ती एकदम छान दिसते. आणि इथे तुम्हाला दिसत असेल इथे थोडीशी ब्लॅक कलरची झालेली आहे, तर ती ब्लॅक कलरची व्यवस्थित दिसत नाही, मग गोल्डन कलरची असल्यामुळे. शक्यतो तुम्ही अशा प्रकारे मॅचिंगचा जर धागा वापरला तर तुमच्या लेस जी आहे ती खूप छान मध्ये उठून दिसतात. तर आता आपण ब्लॅक कलरचा धागा वापरू. ज्या छोट्या छोट्या जी गोष्टी असतात ती तुमच्यापर्यंत मी शेअर करत असते. आणि लेस लावताना तुम्हाला दिसत असेल गळ्याला की मी एकदम कडला लेस लावलेली नाही. प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्ही जर गळ्याला लेस लावली बॅक साईडला, तर ती आपल्याला थोडंसं अंतर सोडून लेस लावायची असते, जेणेकरून ते लेस जे आहे ते आपल्याला टोचणार नाही, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. पाहू शकतात इथे, हे पहा, इथे अंतर सोडलेलं आहे मी थोडंसं आणि लेस नंतर जॉईंट करून घेतलेले आहे. तर ही जी लेस असते ती कडक असतात, त्याच्यामुळे आपल्याला टोचतं, पाठीला काही होतं. तर अशा प्रकारे तुम्ही लावून घ्यायचं आहे. तर हे साईडला ठेवून देऊत. आता पुढचे पार्ट तयार करून घेऊ. अगोदर मी काय करत असते, पाठीचे पार्ट झाल्याच्या नंतर कटोरीचे टक्स जे आहे ती मी अगोदर घेत असते. तर अशा प्रकारे तुम्ही फोल्ड करायचा आहे. जो आपला मध्ये काढलेला असतो टोक, तो जो आहे तो, आणि तिथून तुम्हाला 1.5 इंच घ्यायचा आहे. इकडच्या साईडने तुम्ही टेपही घेऊ शकतात, टेपने मोजून जरी घेतलं तरी पण चालते. इथून 1.5 इंचावर अंतर घ्यायचं आहे. आणि उभा जो टक्स आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे 2.5चा. किती घ्यायचा आहे मी अंदाजे जरी तुम्हाला दाखवलं तरी पण तुम्हाला समज, म्हणजे टेपनं जरी मोजून घेतलं हे अंतर तर माझं परफेक्ट येणार आहे. तर ते तुम्हाला टेपनंही दाखवते मी. तर हे पहा, परफेक्ट 1.5 इंच अंतर जे आहे ते इथे तुम्हाला दिसत असेल. हे पहा, इथे 1.5 इंच आहे. इथे माझा टेप जो आहे तो आता खराब झालेला आहे, तर दुसरा मी यूज करण. आणि हे उभा जो टक्स आहे तो पाहू शकतात, इथे तुमचा पॉईंट 2.5 वर आलेला आहे. तर आपल्याला शिलाई सोडायची आहे, तर इथे सोडायची आहे. 2.5 वर तुम्हाला डास घ्यायचा आहे. शिलाई जी आहे ती 2.25 पर्यंत सोडून द्यायची आहे.
यालाही तशीच घ्यायची आहे. हे दोन्ही टक्स सेम घ्यायचे आहेत. सेम घेतल्याच्या नंतर तुम्हाला याला डबल टिप मारून घ्यायचे आहे दोन्ही पार्टला. तर हे पहा, अशा प्रकारे आपण तुम्हाला दाखवते. सेम आडवे ही टक सेम झालेले आहेत, उभे हे टक जे आहेत ती सेम झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला चेक करून पाहायचं आहे. सेम अंतर आलं पाहिजे, जेणेकरून तुमचे टक जे आहेत ते खालती वरती होऊन सेम जो टक्स आहे तो तुमचे होण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे टक्स घेतल्याच्या नंतर ते पाहायचे आहेत, चेक करायचे आहेत. कमी जास्त जर झाले ते तुम्हाला व्यवस्थित दुरुस्त करून घ्यायचे आहेत. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, क्रॉस पट्टीमध्ये जर हे जे कपडा आला तर कटोरी व्यवस्थित बसत नाही. मग आपल्या इथं काय करायचं आहे तुम्हाला, इथे पहा, इथे शिलाई आहे तर अर्धा इंच अंतर या साईडने सोडायचं आहे आणि इथून तुम्हाला अशा प्रकारे हा उभा टक इथे टिप मारून घ्यायची आहे. तर दोन्ही पार्टला सेम अशी घ्यायची आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आता शिलाई मारताना तुम्हाला इथे क्रॉस पट्टी जर जोडली तुम्ही किंवा योग पट्टी ही म्हणतात, तर इथे अशा प्रकारे जर जोडली तर तुमचा हा कपडा जो आहे मधला कटोरीचा तो येणार नाही. तुमची टीप जी आहे ती एकदम कडेला इथे येऊन जाईल. तर अशा प्रकारे जर केले तर तुमचा कटोरीचा टक्स एकदम छान येणार आहे. पाहू शकता, हे पहा अशा प्रकारे. आता मला याला ही सिंगल कटोरी होती, याच्यामध्ये मी वाढून घेतलेली होती कटिंग करताना, तर मला याला डबल कटोरी करायची आहे. तर कशा प्रकारे करणार आहे ते दाखवते. तर हे पहा, अशा प्रकारे इकडच्या साईडने काजी बटन जे असते त्या साईडने तुम्हाला 1.5 इंच अंतर सोडायचं आहे आणि वरच्या साईडने तुम्हाला जे मध्य आहे, आता इथून काय केलेलं आहे, हा मध्य आहे, समजा हा मध्य आहे कटोरीचा, हा मध्य आहे, तिथून तुम्ही काय करायचं आहे 1 इंच अंतर सोडायचं आहे. हे पहा, ही मध्य आहे, मध्याचा पॉईंट जिथे आहे तिथून तुम्हाला 1 इंच अंतर सोडायचं आहे आणि 1 इंच अंतर पासून तुम्हाला असा फोल्ड करायचा आहे. तर हे पहा, एकदम परफेक्ट तुमचं अशा प्रकारे फोल्डिंग होतं. कुठल्या साईडने केलेलं आहे पाहू शकता. खालची जी वरची जी आहे आपली असा मध्य केल्याच्या नंतर खालच्या साईडने तुम्हाला 1 इंच अंतर सोडून असा टक मारून म्हणजे टक्स मारून घ्यायचा आहे. तर इथून मी एकदम कडला शिलाई मारून घेणार आहे. म्हणजे पाव इंच जे असते, पाव इंचातली सुद्धा आपल्याला त्याच्यातली निम्मी करायची आहे. हे पहा, अगदी 2 रेषा ज्या असतात टेपवरच्या ह्या अशा, तर या 2 रेषांची शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्हीही कटोऱ्यांना मी तशीच करणार आहे. तर हे पहा, अशा प्रकारे झालेले आहेत. तर ही सिंगल कटोरीपासून हे डबल कटोरी आपण तयार केलेली आहे. ही कटोरी जी आहे ती एकदम छान मध्ये बसते. तुम्ही ही नक्की प्रयत्न करून पहा. तर कुठे काय घ्यायचं आहे, तर तुम्हाला सिंगल जी कटोरी असते आपली त्याच्यावरून तुम्ही एक्स्ट्राचं खालच्या साईडने माप घ्यायचं आहे आणि डबल कटोरी करायची आहे. आता हे आपण साईडला जोडून घेऊ, साईड पट्टीला. तर अगोदर तुम्हाला कुठली साईड जोडायची आहे ते सांगते. ही जी साईड असती ती कटोरी अगोदर तुम्हाला जोडून घ्यायची आहे उजव्या साईडची, नंतर तुम्हाला डाव्या साईडची घ्यायची आहे. जेणेकरून उजव्या साईडनं जर तुम्ही कटोरी जोडली, या साईडनं सव्वाशी बाजू येत असते. हे पहा, अशी जर जोडून घेतली तर खालच्या साईडने तुमचा कमी जास्त किती अंतर राहिलंय, कमी जर पडलं तर किती राहतंय किंवा जास्त जर पडलं तर कट करून टाकायचं कसं, हे सर्व तुम्हाला माहिती इथे कळून जाते. त्यासाठी तुम्हाला ही साईड जोडून घ्यायची आहे आणि या साईडची तुम्हाला वरच्या साईडने जोडून घेतली जाते आणि या साईडची जी कटोरी आहे ती खालून सुरुवात होते. तर अशा प्रकारे तर हे पहा, एकदम परफेक्ट माझी बसलेली आहे. एक्स्ट्रा आपण टिप मारलेली आहे, घेतलेली होती वाढवून, तर एक्स्ट्राची आपण टिप घेतल्याच्या नंतर परफेक्ट तुमची कटोरी जी आहे ती कुठेच कमी जास्त पाहू शकतात. इथून पण इथून पण एकदम परफेक्ट जोडले गेलेले आहे. ओढली नाही, कुठे जोड पडला नाही, काही सुद्धा नाही. आता आपण तर इथे काहीच राहिलेला नाही कपडा, त्याच्यामुळे आपण इकडच्या साईडने सोडणार नाही किंवा कटोरीचाही सोडणार नाही, साईड पट्टीचाही सोडणार नाही. तर ही पीस जोडून घेते आणि या दोन्ही पार्टला मी डबल टिप मारून घेणार आहे. या आतल्या बाजूला आपण सिंगल मारलेली होती, आता याला डबल मारून द्यायची. तर हे पहा, अशा प्रकारे आपली झालेली आहे. आता याला आपण क्रॉस पट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपण ह्या क्रॉस पट्टी जी आहे ती उलट सुलट बाजू चेक करायची आहे. तर ही उलट बाजू आहे, ही सुलट बाजू आहे. तर सव्वाशी बाजू जी असते त्या साईडने तुम्हाला सव्वाशी बाजू ठेवायची आहे आणि इथून जी गोल राऊंड असतो आपला क्रॉस पट्टीचा, ही पहा अशा प्रकारे ते राऊंड हे हे जे आहे ते तुम्हाला इथून ठेवून घ्यायचं आहे वरच्या साईडने आणि हा अस्तरचा जो आहे तो खालच्या साईडने ठेवून घ्यायची आहे.
आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे अर्धा इंचावर टिप मारून घ्यायची आहे. तर दोन्हीही पट्ट्या मी जॉईंट करून घेते दोन्ही. तर हे पहा, अशा प्रकारे तुमचा हा कपडा दिसत असेल तुम्हाला की इथे किती गेलेला आहे. टक्स जो आहे तो एकदम कोपरा गेलेला आहे, एकदम कोपरा. तर कटोरीला काहीच होत नाही आपल्याला. हे पहा, अशा प्रकारे आहे तशी तुमची कटोरी दिसते. त्याच्यासाठी आपण तो आडवा टक्स घेतलेला होता. आता हे पूर्ण जे आहे ती कपडा मध्ये ढकलायचं आहे. आता खाली 3 मारले होते शिलाईत, आता 3 कपडे घेऊन मारलेले होते. आता आपल्याला इथे 2च कपडे घ्यायचे आहेत. 2 कपडे घेऊन जॉईंट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे झालेले आहेत. आता हे आपल्याला कपडे बाहेर काढून घ्यायचे आहेत, दोन्ही पार्ट. हे पहा, अशा प्रकारे दोन्ही पार्ट आपण बाहेर काढून घेतलेले आहेत. आता या साईडने आपल्याला ज्या साईडने हुकांची डाव्या साईडला हुकाची पट्टी बसून घ्यायची आहे, उजव्या साईडला आपल्याला हुकची घरे जी असतात ती बसून घ्यायची आहे. म्हणजे ही साईड आपल्याला वरून जॉईंट करून खालच्या साईडने फोल्ड करायची आहे आणि ह्या साईडची पट्टी जी आहे ती खालती जोडून वरती फोल्ड करून घ्यायची आहे. या साईडची खाली, या साईडची वरती. तर हे लक्ष देऊन पाहायचं आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी. तर हे पहा, आता अशा प्रकारे मी इथे अगोदर फोल्ड केलेला आहे कपडा आणि हे पहा, अशा प्रकारे फोल्ड केलेला आहे. तर आता इथे काय करायचं आहे, आता आपल्याला याला दाब टीप द्यायची आहे. या साईडच्या पट्टीला दाब टीप द्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला ही पूर्ण पट्टी जी आहे ते पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि एकदम कडेला टीप मारून घ्यायची आहे. हे पहा, आता या साईडने हे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. हे पहा, झालेली आहे. आता आपल्याला या साईडची पट्टी जॉईंट करून घ्यायची. ही साईड जी आहे ती उलट बाजूकडून अशा प्रकारे फोल्ड करायची आहे आणि इथे आता हे आपल्याला इथे अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही पट्टी जी आहे ती इथे मध्यभागी टीप मारून घ्यायची. इथे किती सोडलेलं आहे, अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला ही पट्टी जी आहे ती वरती टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राची पट्टी जी आहे ती कट करून टाकायची आहे. आता हे आपल्याला पार्ट व्यवस्थित ठेवून पाहायचे आहेत. तर कमी जास्त कुठे झाले ते चेक करायचं. ही पट्टी जास्त झालेली आहे तिथे तुम्हाला कट करून टाकायचं आहे. आता गळ्याच्या पट्ट्या जॉईंट करण्याच्या अगोदर तुम्हाला ब्लाऊज वरून माप घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे ब्लाऊज वरून माप घ्यायचं आहे. हे पहा, एकदम परफेक्ट आपला हे गळ्याचं अंतर झालेलं आहे. आता इथे तुम्ही म्हणता ही पट्टी जी आहे ती जास्त झालेली आहे, ही पट्टी जी आहे ती एक्स्ट्रा झालेली आहे. तर त्यांनी मला उंची वाढवायला सांगितली होती, त्याच्यामुळे ही पट्टी एक्स्ट्रा झालेली आहे. तर इथे आपण गोलमध्ये आकार देऊ. तर हे पहा, अशा प्रकारे टीप मारून घेतलेल्या आहेत. ही गोल आकारमध्ये टीप घेतलेली आहे. इथे आता आपण हे एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून टाकायचा आहे. तर हे पाहू शकतात, अशा प्रकारे गोल आकार झालेला आहे. आता आपल्याला याला गळ्याच्या पट्ट्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत. हे अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर ही अशी फोल्ड करून इथे जॉईंट करून घ्यायची आहे. दोन्ही साईडनं मी तयार करून घेते पायपिंग.
आता मी लगेचच याचे घरी तयार करून घेणार आहे. प्रकारे तयार झालेले आहेत पार्ट. हे पहा. आता हे आपण पाठीचा पार्ट जो आहे त्याला जॉईंट करून घेऊया. ही जी बाजू आहे ती सव्वाशे बाजू ठेवायची आहे आणि ही जी आहे ती पुढचे पार्ट उलट बाजूकडून जोडून घ्यायचे आहे. तर हे पहा, अशा प्रकारे एक्स्ट्रा मी का म्हणत असते की गळ्याच्या साईडने का जोडायचं आहे. तर हे पहा, पाठीमाग पुढचा जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा झालेला आहे. तर एक्स्ट्राचा कपडा मोंड्याच्या साईडने जरी झाला तुमचा तरी पण तुम्ही कटिंग करून अशा प्रकारे त्याला सेप आकार देऊ शकतात. तर दोन्ही साईडने चेक करायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे झालेला आहे. आता याला बाही जॉईंट करून घेऊन दोन्ही पद्धतीने असा मध्य करायचा आहे. बाहीचा मध्यापाशी तुम्हाला कट मारून घ्यायचा आहे. छोटासा कट मारून घेतल्याच्या नंतर तुम्हाला हा मध्य जे आहे तिथून पुढचा भाग जो आहे तो पुढे जो जॉईंट करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ही हे पहा अशा जो पाहायचा आहे आणि नंतर शिलाई मारून हे अशा प्रकारे. आता याला डबल टिप मारून घेऊ. आता इथे पहा, ही फायनल आपल्याला सव्वाशे बाजू जी असते तिथून तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारायच्या अगोदर तुम्हाला ही बाही आपण जोडलेला असता की मधले जे कपडे असतात ते काय करायचे असते, तुम्हाला खालच्या साईडने किंवा वरच्या साईडने ही शिलाईला आली पाहिजे. तर अशा प्रकारे ही शिलाई वरच्या साईडने आलेली आहे. तर आपण इथून कडेला टिप मारून घ्यायची. हे पहा, सरळ मध्ये टिप झालेली आहे. तर आता ही एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते कट करून टाकायचे आहेत आणि ही जी आहे आता आपल्याला उलट बाजूकडून घ्यायची आहे आणि एकदम कडेला टिप मारून घ्यायची आहे. आता जी दंड आपला फिटिंगचा आहे तो काय करायचा आहे, इथून ठेवून अशा प्रकारे त्याला मार्किंग करून घ्यायचा आहे फिटिंगचा. आता याला फिटिंग जी आहे ती मला एक्स्ट्रा सांगितलेली आहे त्यांनी 1/2 इंच. तर मी 1/2 इंचावर वरती घेत आहे आणि इथून सरळमध्ये असा करून इथे मोंड्याचा जो भाग आहे तिथेही तुम्हाला अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, मोंड्याचाही भाग तुमचा इथं आलेला आहे आणि फायनल खालचा जो भाग आहे तोही तुम्हाला चेक करून पाहायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे आता इथे आपल्याला इथे घ्यायचं आहे. आता हे सरळ अशीच फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा, अशा प्रकारे टिप झालेली आहे. आता आपल्याला ही मधल्या जी टिप आहे ती एक्स्ट्राच्या 2-3 मारून घ्यायची आहे. तर दुसरी साईड मी तयार करून घेतलेली आहे अगोदर, ते तुम्हाला दाखवते. आता दोन्ही साईड मी तयार केलेले आहेत. तर पूर्ण ब्लाऊज जे आहे आपला तर पूर्ण कटोरीचा ब्लाऊज स्टिच झालेला आहे मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तर तुम्हाला आवडला का हे नक्की सांगा आणि तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज शिवून घेऊ शकतात. तर चला तर मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. हे अशा प्रकारे आपण हा पूर्ण ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तर हे पहा.